मराठी, इंग्रजी आणि हिंदी ही पहिलीपासून 12वी पर्यंत सक्तीची केलीच पाहिजे हा ठराव उदय सामंत विनोदजी नाही घातला. जे आता हिंदी सक्तीची नको म्हणून सांगतायत तेच हिंदीचे सक्ती करणारे होते. हिंदी सक्तीची केलेली नव्हती, कधी केलेली नाही. मी सगळा तो कॅबिनेटचा विषय तुम्हाला पाठवून देतो. फक्त फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करतात राजकारणासाठी तो आपण 2 महिन्यापूर्वी बघितला, 3 महिन्यापूर्वी बघितला आणि त्यांना अनेक लोक बळी पडले. हिंदीची सक्ती ही कुणीही केली नाही. मला कुठच्या राजकारणामध्ये जायचं नाही, पण मी असा एक साक्षीदार आहे की या विषयावर तुम्ही सांगाल तितक्या वेळ बोलू शकतो. डॉक्टर माशेलकर साहेबांची समिती कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली? कोणी करायला लावली? नाव घेऊ नका, जाऊ दे, मला करायला लावली. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी कोण टाकले? उदय सामंत टाकले. कोणी टाकायला लावले? नाव घेऊ नका. एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समितीवर ज्यावेळी पक्षाचे उपनेते, पक्षाचे जिल्हा प्रमुख जातात त्यावेळी अशा पद्धतीचे निर्णय होतात. ही देखील भावना तुमच्यामध्ये मिलिंदजी असली पाहिजे. आजही मला तो दिवस आठवतो. मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि डॉक्टर माशेलकर साहेबांच्या समितीचा अहवाल आमच्या कॅबिनेटमध्ये आला. कॅबिनेटमध्ये आलेला अहवाल फक्त माशेलकर साहेबांनी, त्यांच्या सदस्यांनी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी फक्त वाचलेला होता. त्यावेळी देखील चर्चा झाली की जो पॅरा वाढवला गेलेला आहे त्या पॅरामध्ये हिंदी ही सक्तीची केलेली आहे. कारण अशा वेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून असे विषय येतात आणि पुराणाविषयी काहीतरी मोबाईलमध्ये ठेवून दिलेला आहे. त्या पॅरामध्ये काय लिहिलं? अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या समितीनं असं लिहिलं होतं की मराठी आणि इंग्रजी ही 1ली ते 12वी पर्यंत सक्तीचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ते बदलण्यात आलं. त्याचा उल्लेख मी केला की पक्षाचे पदाधिकारी ज्यावेळी समितीमध्ये येतात त्यावेळी अशा पद्धतीचे उद्योग होतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी ही पहिलीपासून 12वी पर्यंत सक्तीची केलीच पाहिजे हा ठराव उदय सामंत विनोदजी नाही घातला. जे आता हिंदी सक्तीची नको म्हणून सांगतायत तेच हिंदीचे सक्ती करणारे होते. हे देखील विषय आपल्या सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. नाहीतर नाहक माननीय मुख्यमंत्री असतील किंवा माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील हे याच्यामध्ये बदनाम होणार आहे. आणि दुसरी हिंदी सक्तीची केलेली नव्हती, कधी केलेली नाही. मी सगळा तो कॅबिनेटचा विषय तुम्हाला पाठवून देतो. फक्त फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करतात राजकारणासाठी तो आपण 2 महिन्यापूर्वी बघितला, 3 महिन्यापूर्वी बघितला आणि त्यांना अनेक लोक बळी पडले. तरी देखील तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला देखील स्थगिती दिली. बरोबर आहे की नाही? आणि नरेंद्र जाधव साहेबांची समिती त्या ठिकाणी जाहीर केली. पण ह्याचं मूळ काय हे आपण शोधत नाही. तुम्ही तर खरे सगळे साहित्यिक आहात, तुम्ही सगळे लिखाण करता, तुम्ही आमच्यापेक्षा 10 पट, 100 पट, 1000 पट वाचता. मी तो जो अहवाल आहे हा मिलिंदजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो आणि विनोदजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो. पहिली त्याची समिती बघा. समिती डॉक्टर माशेलकर साहेबांबद्दल शंका असूच शकत नाही. एवढं मोठं नेतृत्व एक शास्त्रज्ञ म्हणून त्या समितीमध्ये होतं. पण 5 नंतरची जी नावं आहेत ही जर तुम्ही बघितली तर ती गव्हर्नमेंटची समिती होती की पक्षाची समिती होती याचा विचार देखील आपल्या सगळ्यांना करावा लागेल. आणि म्हणून जास्त त्या खोलामध्ये मला जात नाही. तुम्ही हा विषय काढला. महाराष्ट्र शासन म्हणून मला क्लेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? क्लेरिफिकेशन हा शब्द इंग्लिश आला, विश्लेषण करणं गरजेचं आहे.